नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. यास्मिन आरतीचं ताट आणि तांदळाचं माप घेऊन आली. तिनं तांदळाचं माप आर्याच्या पायांसमोर ठेवलं आणि आरतीचं ताट सपनाला दिलं. मला फ्रेश व्हायचं, मी आलोच, शर्विल बोलला. शर्विल, अरे तुझ्याशिवाय आर्याचा गृहप्रवेश कसा होईल? 2 मिनिटं थांब, सपना बोलली. मला या गोष्टीत काही इंटरेस्ट नाही. तू लग्न कर म्हणालीस, मी केलं. तुला हीच मुलगी सून म्हणून हवी होती, मी तुझी इच्छा पूर्ण केली. आता तू आणि तुझी सून काय करायचं ते करा, असं म्हणून शर्विल आत त्याच्या बेडरूममध्ये निघून गेला. आर्याला त्याचं वागणं फारच विचित्र वाटलं. ती शॉक होऊन त्याच्याकडे पाहत होती आणि तो तिचा चेहरा पाहून सपनाला हसू येत होतं. थकलाय का तो म्हणून? तू नको लक्ष देऊस, ये समोर, सपना बोलली. सपनाने आर्याच्या कपाळावरती कुंकवाचा टिळा लावला आणि लगेचच तो कुंकवाचा करंडा खाली फेकून दिला. तिचं औक्षण करून ताट उलट्या दिशेनं फिरवलं. तुम्ही चुकीचं करताय, आर्या बोलली आणि त्यावर सपना हसली. चुकीचं तर तुझ्या बाबासा आणि मासाने केलंय, मी ती चूक सुधारतीये, सपना काहीशा रागात हसत बोलली. आर्याला काहीच समजत नव्हतं. ती गोंधळून फक्त सपनाकडे पाहत होती. आरतीचा ताट यास्मिनच्या हातात देऊन सपनाने स्वतः तांदळाच्या मापाला जोरात लाथ मारली. आर्या दचकून एकदम मागे सरकली आणि आश्चर्यानं सपनाकडे पाहू लागली. घाबरलीस? ही तर फक्त सुरुवात आहे डार्लिंग. पुढे अजून असे खूप धक्के तुला बसणार आहेत. खूप प्रश्न पडले असतील ना तुला? मिळतील, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील. तयार राहा तुझ्या बाबासांच्या कर्माची फळं भोगायला. वेलकम टू द हेल, सपना क्रूरपणे हसत म्हणाली आणि तिच्याकडे रागानं पाहत तिथून निघून गेली. यास्मिन देखील निघून गेली. आर्या तिथेच दारात उभी होती. नव्या नवरीचं स्वागत कोणी असं करतं का? आणि हा राणा माझ्याशी असं का वागतोय? राणा नाही, शर्विल म्हणत होत्या त्या त्याला, म्हणजे त्याचं नाव शर्विल आहे. मासा बाबासा यांचा या काय संबंध आहे? अनेक प्रश्न आर्याच्या मनात उत्पन्न होत होते आणि तिच्या डोळ्यात पाणी येत होतं. जवळपास 2 तास ती त्याच ठिकाणी उभी होती. आता तिचे पाय देखील दुखायला लागले होते. सकाळपासून तिनं काही खाल्लं नव्हतं. इथं आल्यापासून तिला कोणी साधं पाणीही विचारलं नव्हतं. तेवढ्यात तिला यास्मिन दिसली. आंटी, आर्याने हळूच तिला आवाज दिला. यास्मिनने तिच्याकडे पाहिलं तर तिचा चेहरा कोमेजला होता आणि नजरेत एक वेगळीच भीती जाणवत होती. मला पाणी देता का? फार तहान लागली, आर्या बोलली आणि यास्मिननं हो मध्ये मान डोलावली. मग तिनं आर्याला पाणी दिलं. थँक्यू, असं म्हणत आर्या पाणी पितच होती की सपनाने येऊन तिच्या हातातील ग्लास धक्का मारून खाली फेकला. यास्मिन आणि आर्या शॉक होऊन सपनाला पाहत होत्या. हाऊ डेअर यू, तू मला न विचारता हिला पाणी कसं दिलंस? सपना दात आवळत यास्मिनला बोलली. मॅडम, ती मागच्या 2 तासांपासून इथे उभी आहे, तिला तहान लागली होती, यास्मिन बोलली. सो वॉट? हे बघ यास्मिन, शर्विलमुळे तू या घरात आहेस. तो तुला आईचा दर्जा देतो याचा अर्थ असा नाही की तू तुझी लायकी विसरावीस. तू नोकर आहेस या घराची आणि नोकरच राहा. माझ्या गोष्टींमध्ये अजिबात नाक खुपसू नकोस, समजलं? नाव गेट आउट, सपना तिला रागात बोलली आणि यास्मिन तिथून गुपचूप निघून गेली. आर्याला हे अजिबात आवडलं नाही. तिचा पेशन्स आता संपला होता. तुम्ही त्यांना का रागावलात? मी त्यांना पाणी मागितलं म्हणून त्यांनी दिलं, आर्या रागात बोलली. आवाज खाली, सपना तिचा चेहरा हाताच्या चिमटीत घेऊन बोलली. डोंट टच मी, आर्याने सपनाच्या हाताला हिसका देऊन तिचा हात झटकला. 2 तासांपासून तुमचा हात तमाशा सहन करते याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्याशी कसंही वागाल, आर्या बोलली. अरे वा, तू तर बोलूही शकतेस की, आणि आवाजही चांगला मोठा दमदार आहे. मला वाटलं शुभांगीसारखी हळवी लाचार असशील, पण नाही, तुझ्यात आरंभचे सगळे गुण आहेत. तोच राग, तोच संताप, तोच ॲटिट्यूड. काही क्षणांसाठी वाटलं आरंभच माझ्या समोर उभा आहे, सपना हसत बोलली आणि आर्या रागाने तिच्याकडे पाहत होती. मला राणाशी बोलायचं आहे, आर्या बोलली. राणा? कोण राणा? ओह, यू मीन शर्विल? अगं त्याचं नाव राणा नाही, शर्विल आहे. माझा मुलगा आहे तो, आणि मी सपना जोशी. राणा? अगं त्यानं खोटं सांगितलं तुला की त्याचं नाव राणा आहे, सपना हसत बोलली आणि आर्या तिच्याकडे पाहत होती.
नाही समजलं ना? थांब, मी एक्सप्लेन करते. ॲक्च्युली माझ्या सांगण्यावरूनच तो तुझ्या फॅमिलीत राणा म्हणून इतके दिवस राहत होता. आता तुला प्रश्न पडला असेल की का, कशासाठी? तर तुला इथे आणण्यासाठी, तुझ्याशी लग्न करून आरंभ जडेजाला धडा शिकवण्यासाठी. शर्विलचं तुझ्यावर प्रेम वगैरे काही नाही आहे. त्याचं प्रेम फक्त माझ्यावर आहे. माझ्यासाठी तो मागच्या 2-3 महिन्यांपासून तुमच्या हवेलीत राणा म्हणून राहतोय. इतके दिवस तो तुझ्यावर प्रेम असण्याचं फक्त नाटक करत होता आणि आज ते नाटक संपलंय आणि तो राणाचा शर्विल झालाय. सपना क्रूरपणे हसत बोलली आणि हे ऐकून आर्या एकदम शॉक झाली आणि तितक्यातच शर्विल तिथे आला. छान तयार होऊन कुठेतरी निघाला होता. त्याला पाहून आर्या पळतच त्याच्या जवळ गेली. त्यानं आर्याकडे पाहिलंही नाही. राणा, आर्या हळव्या आवाजात बोलली. मॉम, मला यायला उशीर होईल. तो तिला इग्नोर करत सपनाकडे पाहत बोलला. ओके बेटा, सपना बोलली आणि हसत आर्याकडे पाहत होती. आर्याच्या डोळ्यात पाणी होतं, पण शर्विलवरती त्याचा जराही परिणाम झाला नाही. तो निर्विकार तसाच बाहेर पाहत निघून गेला. राणा, स्टॉप राणा, ती त्याच्या मागे पळत जात बोलली, पण मध्येच 2 बॉडीगार्ड तिच्या समोर येत तिचा त्यांनी रस्ता अडवला. ती थांबून त्यांच्याकडे पाहत होती आणि राणा म्हणजेच शर्विल गाडीत बसून निघून गेला. बॉडीगार्ड बाजूला झाले आणि आर्या धाडकन तशीच खाली बसली. तिच्या डोळ्यातनं अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तिला आरंभ आणि शुभांगीची फार आठवण येऊ लागली. सगळं छान सुरू असताना अचानक तिच्या आयुष्यात असं का घडतंय हे तिलाही कळत नव्हतं. घर अनोळखी, घरातील लोक अनोळखी, ज्याच्याशी लग्न करून ती या घरात आली तोही आता अनोळखी वाटू लागला होता. सपना तिच्या जवळ आली आणि तिच्या समोर बसली. आता तरी कळलं ना की तो राणा नाही शर्विल आहे. त्याचं तुझ्यावर प्रेम वगैरे काही नाही. माझ्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी त्यानं हा सगळा खेळ रचला. आजसाठी इतकंच पुरे. बाकीच्या प्रश्नांची उत्तरं उद्या मिळतील. नवी नवरीयस, आजच काय तू आराम कर. उद्यापासून तुला तुझ्या बापाच्या पापाची शिक्षा मिळणार आहे. सपना कुत्सितपणे हसत बोलली आणि तिच्या रूममध्ये निघून गेली. आर्या अजूनही शॉक होऊन तिथेच बसून होती. इकडे शर्विल गाडीत बसून त्याच्या मोबाईलमध्ये आर्याला पाहत होता. सगळीकडे CCTV कॅमेरेज होते आणि त्याचं कनेक्शन त्याच्या मोबाईलमध्ये होतं. परेश समोरच्या आरशात शर्विलकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरती वेगळेच भाव दिसत होते. ते नक्की काय आहेत, राग की काळजी, हे ओळखणं मात्र तसं अवघड होतं. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आता ही सगळी सत्यता कळाल्यानंतर आरंभ सोडवू शकेल का आर्याला? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.